अध्यक्ष महोदय, क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांना वेळेवर होणारा औषधोपचार किंवा उपलब्ध असलेल्या औषधी यांना हा नियमित सेवन करावं लागतं क्षयरोगाच्या रुग्णाला। त्यामध्ये ब्रेक देता येत नाही अध्यक्ष महोदय, त्यांना खंड पडता कामा नये असं डॉक्टरांचा सल्ला आहे। परंतु मधामध्ये हे सगळं काय झालं की हे सगळे औषधी खरेदी असताना सेंट्रलाइज खरेदी करायचं, केंद्रीय खरेदी करायची असा राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्यामध्ये हे खरेदी करत असताना तिकडनं या केंद्रीय स्तरावर तुटवडा पडला म्हणून सांगितलं आणि ती औषधी त्यापर्यंत पोहोचली नाही। अनेक रुग्णांचे हाल झालेत अध्यक्ष महोदय। या तुमच्या सरकारच्या चुकीमुळे, एका निर्णयामुळे जे जिल्हा स्तरावर औषधीचे खरेदीचे अधिकार होते पूर्वी ते काढून घेतले गेले। सेंट्रलाइज खरेदी करण्याचा निर्णय घेतला। तो का घेतला, त्याच्या मागे उद्देश काय होता मला सांगायची गरज नाही, तो उद्देश लोकांना सगळ्यांना कळतोय। परंतु तुम्ही जे तो खंड पडल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आणि अजूनही आहे आपल्याकडे अध्यक्ष महोदय, जी औषधी पाहिजेत ती औषधी आता आपल्याकडे अजूनही मार्केटमध्ये त्याचा तुटवडा आहे। तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये सांगितलं आहे की FDC-A 3 FDC-A हा औषध अद्यापही मार्केटमध्ये तुटवडा असं सांगितलं। तुम्ही त्याचं मिश्रण सांगितलं। आता त्या क्षयरोगाच्या रुग्णाला काय कळेल हे वाचलं तर टॅब रिफॉर्मेशन 300 ग्राम हे उपलब्ध गोळ्या 18,000 1,86,700 टॅब रिफॉर्मेशन 450 ग्राम्स हे टॅब इथामोटॉल आता 800 ग्राम हे कोण कसं काय मिश्रण करेल आणि ह्यामध्ये क्लिष्ट करून ठेवलाय। खरं तर 3 FDC-A या गोळ्यांचा पुरवठा ते नियमित करतात, नियमित सेवन केलं जातं। अध्यक्ष महोदय, पुन्हा एक लक्षात आणून देतो आपल्या लक्षात, मागील वर्षी अध्यक्ष महोदय आपल्या यावेळेस कोरोनाचा काळ होता, तर त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम अंतर्गत जे तुम्ही डीप रेफ्रिजरेटर खरेदी केले, रेफ्रिजरेटर ज्यामध्ये सगळ्या प्रिझर्व करायच्या लशी असतात त्या ठेवायच्या असतात, तुम्ही त्यामध्ये ILR 101 युनिट खरेदी केले आणि ILR लहानवाले मोठेवाले 101 576 युनिट ह्या गोदरेज कडून खरेदी केले। अध्यक्ष महोदय, हे सर्व युनिट जे खरेदी केलेत म्हणजे रेफ्रिजरेटर हे सर्व बोगस निघाले। त्यामध्ये औषधी ठेवताच येत नाही। मला हे रेफ्रिजरेटर खरेदी केलेत ना आणि हे गोदरेज कंपनीचा अध्यक्ष म्हणून फ्रीज मध्ये पाणी गळतो, एक तर फ्रीज मध्ये डीप मध्ये ठेवलं की थंड होत नाही। त्या ज्या औषधी प्रिझर्व करावे लागतात, ठेवावे लागतात, त्यामध्ये सुद्धा अनेक गोळ्यांचा समावेश आहे। आणि परत अध्यक्ष महोदय हे होऊ नये तिकडे आता साठवणूक करता येत नाही, ते बेकार गेले तेवढे युनिट, हा जवळपास 100-200 कोटी रुपयाचे गेलेत फेकण्यामध्ये जे काही खरेदी झाले असेल। पुन्हा सरकारने गोदरेज कडूनच युनिट खरेदी करायचा अट्टास घेत आहे। ओपन टेंडर काढा ना, यापेक्षा चांगल्या कंपनीचे येतील, गोदरेज काय लागलाय, पण पुन्हा काहीतरी 100-150 कोटीची खरेदी आहे आणि तुम्ही तेच खरेदी करताय, गोदरेजचाच स्पेसिफिकेशन तेच टाकलेत, हे बोगस आहे। तुमच्या खात्याकडे विचारा की त्याची तक्रारीची माहिती घ्या की हे किती बोगस आहे आणि हे संपूर्ण युनिट फेकण्याच्या कामात निर्माण झाले। तुम्हाला फोटो बनत असाल तर मी त्या सगळ्या रेफ्रिजरेटरचे फोटो पाठवतो माझ्याकडे आलेल्या तक्रारीचे। आणि इतका गंभीर विषय असताना ही औषधी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते, तुम्ही वेळेवर उपलब्ध करून दिलेत। महाराष्ट्रासाठी तुटवडा पडल्यानंतर 1,86,00,000 लाख खरेदी केले। खरं तर आताही बजेटमध्ये 11 कोटी रुपये होते। मला कळत नाही मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही 13 कोटी रुपये त्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केली होती, तर तुटवडा का पडला? तुम्ही जिल्हा स्तरावर का अधिकार दिले नाहीत? म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की तुम्ही पूर्वीसारखा हे सेंट्रलाइज न करता, कारण क्षयरोग रुग्णाला वेळेवर आणि नियमित उपचार होण्यासाठी या गोळ्यांची आवश्यकता आहे। म्हणून माझा प्रश्न असा आहे की ते जिल्हा स्तरावरचे अधिकार पुन्हा देणार का, पुरेसा निधी त्यासाठी उपलब्ध करून देणार का, आणि हे गोदरेज कंपनीचे जे काही घेतलेत हे त्यांच्याकडून परत रिप्लेस करून घ्या, नव्याने घ्या आणि पुन्हा गोदरेजची कडून खरेदी करून याला द्या, या कंपनी जे काही पुरवठा केली याला ब्लॅकलिस्ट करा
आणि ओपन टेंडर करा, यापेक्षा अधिक चांगल्या कंपन्या यामध्ये सहभाग घेऊ शकतील आणि हा बोगसपणा थांबवता येईल. हे माझे 3 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय.